गोंदिया नगर परिषद की लाचार कार्य प्रणाली के चलते शहर में समस्याओं का अंबार लगा है। उसी में से प्रमुख समस्या के रूप में प्रभाग की जनता गंदगी से त्रस्त है। गोंदिया शहर के विभिन्न प्रभागों में गंदगी का साम्राज्य व्याप्त हो चुका है। उसी में प्रभाग क्रमांक 5 गड्ढा टोलक, बसंत नगर, रेल टोली व मारा टोली क्षेत्र में भी कचरा गाड़ी व घंटा गाड़ी के नियमित न आने के कारण जनता काफी त्रस्त है। प्रभाग 5 में नालियों के कचरा निकालने के पश्चात भी कई दिनों तक साफ नहीं हो पा रहा है। नगर परिषद द्वारा घरों से कचरा संकलन करने के लिए जो गाड़ी आती है वो प्रतिदिन आनी चाहिए, किंतु गाड़ी खराब रहने की बात बताकर सप्ताह में बड़ी मुश्किल से 1 से 2 बार गाड़ी भेजी जाती है, जिस कारण प्रभाग 5 में जनता गंदगी से त्रस्त है। गंदगी के कारण प्रभाग वासियों में कचरे से होने वाली बीमारी फैलने की संभावना से इनकार नहीं किया जा सकता है। बसंत नगर मरार टोली नाले की भी बरसात पूर्व सफाई न होने के कारण लोगों के घरों को पानी से नुकसान होने की संभावना से इनकार नहीं किया जा सकता है, जिसको देखते हुए सामाजिक कार्यकर्ता संजीव राय द्वारा नगर परिषद के मुख्य अधिकारी श्री सुनील बल्लार अधिकारी निवेदन देकर और प्रभाग 5 में 9 द्वारा नियमित कचरा गाड़ी भेजकर कचरे की समस्या सुलझाने की मांग की गई है। गंदगी से हो रही लोगों को तकलीफ को दूर करने हेतु निवेदन सौंपा गया है। गोंदिया शहरात बऱ्याच संघटनांनी कचऱ्याची समस्या आणि नाल्यांच्या समस्यांबाबत काही निवेदन दिले। जसं व्यापारी फेडरेशन संघ हा परवाला मी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात मीटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळं त्यांची भेट नाही होऊ शकली। शेवटी माझ्या निवासस्थानी येऊन त्यांनी मला म्हणजे मीच त्यांना निवासस्थानी बोलवून त्यांचं निवेदन स्वीकारलं आणि त्यांच्या निवेदनामध्ये मुख्यतः जो कचऱ्याचा प्रश्न आहे आणि जो नाल्याचं पाणी जे रस्त्यावर येतं त्याबाबत त्यांचं निवेदन होतं आणि इतर समस्या सुद्धा होत्या। त्या सर्व समस्यांच्या बाबतीत मी प्रशासनाकडून त्यांना म्हणजे त्यांचं समाधान होईल अशा पद्धतीने उत्तर दिले आणि त्यावर आम्ही प्रशासनाने सुद्धा काम सुरू केले। आज सकाळीच मी स्वतः शहरात राऊंडवरती होतो, बऱ्याच ठिकाणी जी सफाई चालू आहे त्यावर स्वतः मी आज व्हिजिट केली आणि उद्यापासून पण आम्ही पूर्ण आरोग्य विभाग या ज्या समस्या आहेत त्या समस्या कशा कमीत कमी आपल्याला करता येतील किंवा कशा सोडवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। काही अडचणी निश्चितच आहेत प्रशासनाच्या, पण त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना त्रास होतोय, पण आता नक्कीच आम्ही आमचं जे काम आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा आणून या येणाऱ्या 8, 10, 15 दिवसात शहरातला जो पाण्याचा आणि कचऱ्याचा समस्या आहे त्याचं निवारण करण्याचा प्रशासनामार्फत प्रयत्न केला जाईल। मान्सून पूर्व कामाच्या बाबतीत सुद्धा यावर्षी आपण मोठ्या प्रमाणात काम केलं। 2 पोकलेनद्वारे सर्व मोठे मोठे नाले सुद्धा साफ केले आणि काही जिथं पोकलेनद्वारे नाल्या साफ होत नव्हत्या तिथं मनुष्यबळ आपण जास्तीचं लावून किमान 30 लोकांची एक टीम आपली सतत 20 ते 25 दिवस कार्यरत आहे आणि ती नाल्या सफाई करते आहे। परंतु शहराची डिमांड किंवा शहरामध्ये नाल्यांचं जे प्रमाण आहे आणि बऱ्याचशा नाल्या ह्या बंदिस्त झालेल्या आहेत, त्यामुळे थोडा सफाईमध्ये अडचण निर्माण होते, पण आपण मोठ्या प्रमाणात यावर्षी नाले सफाईचं काम सुरू केलेलं आहे आणि ते चालू आहे। अंडरग्राऊंड मध्ये सुद्धा पाणी साचलं होतं, परंतु अंडरग्राऊंडची सफाई सुद्धा यावर्षी सतत 8 ते 10 दिवस एक 20 लोकांची टीम तिथे सतत कार्यरत होती, परंतु पाण्याचा फ्लो मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि पुढे थोडंसं अरुंद नाली असल्यामुळे पहिल्या पावसामध्ये पाणी साचलं होतं, त्यावर सुद्धा ताबडतोब टीम लावून आम्ही तो पण परत त्याची सफाई केली। त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न चालू आहे। आरटीओ ऑफिसच्या मागचा नाला बरेच वर्षापासून साफ नव्हता, तो सुद्धा यावर्षी आपण जवळपास 20 ते 25 लोकांची टीम लावून पूर्ण त्याची सफाई केली। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरात ज्या अडचणी होत्या त्या दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे। कारा न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट। श्रीवल्ली इंफ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम्स। अब आपके सपनों का घर होगा अपना। आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इंफ्रा के साथ। वर्धा रोड नागपुर में मात्र 9,90,000 से शुरू। महारेरा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना, झरी वर्धा रोड, पांचरी फार्म, शंकरपुर, बुट्टी बोरी, मोहगांव, जामठा, मिहान जैसे लोकेशन पर पाएं विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड, वाटर पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, इलेक्ट्रिसिटी विद अट्रैक्टिव गेट एंड मेनी मोर फैसिलिटीज आर अवेलेबल। 80% bank finance are also available. For more details, please contact 0712 350 7162. Office address F2122 Jayanti Nagri 4 above Pursi Super Bazaar, Manish Nagar, Besa Road, Nagpur.